तर मित्रांनो, आता 2024 मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती निघणार आहे की नाही, निघणार आहे तर किती जागा निघणार आहे? आत्ताच्या 1 ते 3-4 दिवसापूर्वी आपले गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की आमच्या माहितीप्रमाणे की डिसेंबरच्या अगोदर तुमचे फॉर्म भरून घेतले जातील. जेव्हा डिसेंबरमध्ये नाही जमलं तर जेव्हा इलेक्शन होणार आहे त्याच्या अगोदर फॉर्म भरून घेतले जातील. आता त्यानंतर 4-5 महिन्यानंतर किंवा 2-3 महिन्यानंतर तुमची परीक्षा घेतली जाईल किंवा तुमचं फिजिकल घेतलं जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. पण भरपूर त्यांच्या डोक्यामध्ये आहे की भरती निघणार नाही, भरती निघणार नाही. पण आता कसं आहे, आता जे मुलं ट्रेनिंगला गेलेले आहेत त्यांचं जवळ जानेवारीमध्ये पासिंग आउट आहे. पासिंग आउट म्हणजे त्यांचं प्रशिक्षण संपतंय, तेव्हा दुसरे मुलं ट्रेनिंगला जातात आणि तोपर्यंत आपली भरती होणार की आता 10,000चा टप्पा काढू द्या किंवा 23,000 पदांचं त्यांचं चाललेलं आहे की आपले गृहमंत्री साहेब म्हणाले की 23,000ची भरती करणार आहे. पण 5-10 हजारची बहुतेक काढतील, कारण की एकदम 20-20, 18-18 हजारची पोलीस भरती काढल्याच्या नंतर त्यांना ट्रेनिंगला पाठवण्याची खूप अडचण येते. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये 8,000 जणांचेच ट्रेनिंग सेंटर, म्हणजे तेवढ्या जागा आहे की तेवढ्या जणांचं एका टायमाला एका वर्षाला ट्रेनिंग होईल. कारण की ट्रेनिंग असं 9 महिन्याचं. पण आता 7-8 हजार मुलं आता ट्रेनिंगला पोलीस आहेत. पण आता त्यांची आता ट्रेनिंग जानेवारीमध्ये होईल आणि बाकीचे 7-8 हजार पाठवून देतील आणि बाकीचे मुख्यालयाला ठेवतील. पण तोपर्यंत एक पोलीस भरती होऊन जाणार, कारण की त्यांचं ट्रेनिंग पुढे 9 महिन्यापर्यंत होईल. तोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट वगैरे त्या गोष्टी तुमच्या अजून एक समजा मार्च-एप्रिलमध्ये भरती झाली आणि 31 मार्चच्या अगोदर भरती काढण्याचं भरपूर त्यांचं नियोजन आहे. कारण की GR पण तसे आलेले आहेत. ते GR वाचला होता की 31 मार्चच्या अगोदर पोलीस भरती घ्यायची आणि दरवर्षी जवळजवळ भरपूर लोक रिटायर्ड होतात, त्यामुळे त्या जागा रिक्त राहतात आणि आता पोलिसांवरती भरपूर ताण आहे कामाचा. त्यामुळं त्यांना भरती येणं खूप आवश्यक आहे आणि गृह खात्यामध्ये हालचाल चालू आहे की पोलीस भरती काढायची. आणि भरपूर जणांनी आता आपल्याला हिवाळ्यात अधिवेशनामध्ये पोलीस भरतीबद्दल मुद्दा मांडला आणि ह्याच्यामध्ये वयोमर्यादेचा पण त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. पण त्याच्याबद्दल अजूनही काही झालेलं नाहीये. पण पोलीस भरतीबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र पोलीस भरती यंदा काढायची आहे, पण त्याला थोडा वेळ आहे. वेळ म्हणजे काय 6 महिने वर्षभर असं जाणार नाहीये. समजा त्यांनी येत्या 2 महिन्यामध्ये फॉर्म भरून घेतले तर इलेक्शन झाल्याच्या नंतर ते आपले बाकीचे एक्झाम हे करून घेतील, आपले फिजिकल करून घेतील किंवा लेखी, नंतर त्याच्यानंतर मेरिट. पण ते आपली ह्या वर्षी भरती होणार, त्यामुळं भरपूर मुलं डिमोटिवेट झाल्यात. पण मित्रांनो, आता कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आता तयारी करतात, भरपूर जणांचा पैशाचा प्रॉब्लेम असतो की भरती करायची का कामाला करायचं. काही जणांच्या घरून त्यांना सपोर्ट नसतो, कारण की आम्ही पण त्याच्यातूनच गेलेलो आहे. सपोर्ट नसल्यावर मुलांची मेंटॅलिटी राहत नाही. खिशात पैसे नसतील तर डोकं चालत नाही, पोटात काय खाणार काय. बाहेर मुलं अकॅडमी करतात, बाहेर सेल्फ राहतात, ग्राउंड करतात, क्लास करतात, पैसा नसतो त्यांच्याकडे, पण करणार तरी काय. पण आता पर्याय नसल्यावर मग मुलं काय करतात, जरा पोलीस भरती बाजूला ठेवतात, जॉबला जातात आणि मग भरती निघायला सुरुवात करतात. म्हणजे याच्यामध्ये चुका होते माहिती आहे का. जे मुलं कंटिन्यू करतात त्यांचा तर डबल फायदा होतो. त्यांची प्रॅक्टिस चांगली झालेली असते, क्लास चांगले झाला असते, लेखी चांगली जबरदस्त तयारी झालेली असते. पण आपला जो मधला 2-3 महिन्याचा गॅप असतो किंवा 4-6 महिन्याचा गॅप असतो तो आपल्याला तोट्यात घालतो. पण आपली जेव्हा चांगली तयारी झालेली असते तेव्हा आपण सोडून देतो आणि परत पुन्हा तयारी करतो मित्रांनो, मग आपण अपयशामध्ये जातो. त्यामुळं तुमचं ह्या चुका होतात की आपण धरसोड करतो, त्यामुळे आपल्याला रिझल्ट चांगला येत नाही. त्याच्यामुळे भरपूर जण आता टॉपर मुलं घरी आहेत. भरपूर जण जे टॉपर मुलं असेल बाबा, जे आपल्या व्हिडिओ बद्दल मला कमेंटमध्ये सांगा की मित्रांनो तुम्हाला काय काय अडचणी आल्या, आणि जे पोलीस भरती करताय त्याने मला प्रत्येकाच्या अडचणी मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की मला समजेल तुम्हाला अजून कसं मोटिवेट करता येईल, तुम्हाला कशाची गरज आहे, ग्राउंडच्या अभ्यासाची, याच्याबद्दल. आता कारण की आता भरती जवळ आली तर मी प्रत्येक लेखीचा पण व्हिडिओ बनवणार आहे आणि लेखीचा टाइम टेबल कसं करायचं, फिजिकलचं कसं करायचं, हे मी भरपूर व्हिडिओ बनवले. पण अजूनही अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी करणार आहे. मित्रांनो, कसं तुम्ही कामाला गेला नंतर तुमच्यामध्ये गॅप येतो. आता पैसे, तुम्हाला म्हणलं पैसे असतील तरच आपलं डोकं चालतं आणि पोटात चांगला असेल तरच आपण रनिंग करू शकतो की फिजिकल करू शकतो. आता पैसा नसेल, घरच्या काही मुलीला घरची सपोर्ट करत नाही, कारण की इथून मागं 2-3 भरत्यांमध्ये फेल झालेले असतात, त्याच्यामुळे त्यांना घरचे सपोर्ट करत नाही. बाबा इथून मागं 2-3 वर्ष काय केलं, त्यामुळे सपोर्ट करत नाही. त्यामुळे मित्रांनो कसं आहे, तुमचे 12वी झाले नंतर घरचे आपल्याला पैसे पुरवतात, अकॅडमी असो, क्लास असो, ते काही पण असो, प्रत्येक गोष्टीसाठी पैसे पुरवतात. पण आपण त्या गोष्टीचा फायदा तेव्हा नाही घेतला तर घरचे नंतर आपल्यासाठी प्रयत्न करत नाही की पैसे पुरवत नाही. कारण की आपण जेव्हा आपल्याला आईबाप पैसे पुरवतात आपण घाण करतो, जिथं तिथं तोंड मारतो, आपण प्रॅक्टिस करत नाही. तुम्हाला माहित नसतं पोलीस भरती नक्की काय असते, कशी असते, तुम्हाला माहित नसतं. पण तुम्ही जेव्हा 2-3 वर्ष त्याच्यात घालवता तेव्हा रुजून जाता त्याच्यामध्ये नक्की पोलीस भरती काय असते.
जेव्हा तुम्हाला समजतं महाराष्ट्र पोलीस भरती काय आहे, कशी प्रॅक्टिस केली पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, तेव्हा मग तुम्ही जागे होता. पण तेव्हा तुमची बॉडी साथ देत नाही का मेंटॅलिटी साथ देत नाही. घरचे लग्नाच्या मागे लागलेले असतात, मुलींच्या घरचे पैसे पुरवत नाही, मग काम करून आपल्याला पोलीस भरती करायला लागते. आणि काम करून पोलीस भरती होण्याचे चान्सेस जरा कमी आहे. मी असं डिमोटिवेट करत नाही, म्हणजे सत्य परिस्थिती सांगतोय मित्रांनो. एकतर काम करायचं, एकतर पोलीस भरती करायची. इथं मागे जे पोलीस झालेले ते क्वचित मुलं काम करून, आणि ते पण एकदम मुरलेलं असतात ते अभ्यास ग्राउंड करून. त्यांना सगळं माहित असतं कसं आहे काय आहे. 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करून काही पोरं भरती होतात, काही 36व्या 35व्या वर्षी पोलीस होतात, 33व्या वर्षी पोलीस होतात. लय स्ट्रगल असतं ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे कसं आहे मित्रांनो, माझं पहिल्यापासून एकच सांगणं आहे मित्रांनो, तुमचे घरचे पैसे पुरवत असतात तर मित्रांनो तुम्ही तयारी करणं सोडू नका. आणि काही मित्रांना मुलींना आता पैसा नसेल तर आता कसं आहे पर्याय नाही मित्रांनो. पण आपल्या अकॅडमीमध्ये पण भरपूर जणांना मी ऍडजस्ट करतो, कारण पैसे नसतात त्यांच्या, कारण काय ना मी भरपूर सपोर्ट करतो. कारण की पैसा पाणी नसला आणि पोरं हुशार असल्या, मग आपण सपोर्ट नाही केलं की आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपण ते लाज वाटून घेत नाही की आपल्या मनालाच मग खात मला नंतर. मी भरपूर जणांना सपोर्ट करतो, कारण की हा उद्या मुलगा पोलीस होणार आहे. पण त्याला जर आता आपण सपोर्ट केलं तर मग उद्या त्याच्या मनामध्ये अरे काय सर असं मला सपोर्ट नाही केला, उद्या ते सपोर्ट आपण 100% करणार. कोणाला काय अडचण असेल माझा नंबर देतो 7707904535. कोणाची गरीब परिस्थिती असेल काय असेल काय, मला नक्की कॉन्टॅक्ट मारा. तुम्हाला मी 100% अकॅडमीमध्ये मी सूट देण्याचा प्रयत्न करेल माझ्या याने. पण मित्रांनो हुशार पाहिजे तुम्ही, ना तर ग्राउंड घेऊन काय करत नाही नुसतं आला अकॅडमीला, मग मजा नाही त्याच्यामध्ये. तुमचं ग्राउंड किंवा लेखित थोडं जरी चांगलं असेल तरी आपण 100% सपोर्ट करणार तुम्हाला. पण तयारी करणं मित्रांनो, हा व्हिडिओ त्यासाठीच आहे. पोलीस भरती निघणार आहे एवढे राव, आता न्यूजला आले पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये 30,000 पोलीस भरती निघणार. गृहमंत्री साहेब म्हणाले एवढं अधिवेशनामध्ये चालले, पण भरती का निघणार नाही असं तुम्हाला काय वाटतं? भरती 100% निघणार आहे. डोक्यामधले विचार काढून टाका. आता थेट तयारीला, लेखीच्या परीक्षेला लागा, फिजिकलला लागा आणि जबरदस्त तयारी करा. आपला सपोर्ट आहे. मी कंटिन्यू तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करणार. मित्रांनो, तुमच्या अडचणी मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मला तुमच्या अडचणी समजतील. अजूनही भरपूर जण समजतात, मी पण त्याचं याच्यातून आलेलो आहे त्यामुळे समजतात. तर मी व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तयारी करत राहा पोलीस 100% जय हिंद.